शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळते। पहाटेपासूनच सगळे हे भाविक खूप लांबून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेत आहेत। इथून पुढे 9 दिवस अशाच पद्धतीने या ठिकाणी भक्तीचा सागर आहे तो पाहायला मिळणार आहे। भाविकांना अतिशय व्यवस्थितरित्या देवीचं दर्शन घेता यावं याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने योग्य नियोजन आहे ते केलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेता यावं अशा पद्धतीची व्यवस्था देखील केलेली आहे। सजावट आहे ती अतिशय आकर्षक केलेली आहे। जे मंदिरातील खांब आहेत दगडी खांब आहेत त्याला फुलांनी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर पुढचे 9 दिवस करवीर निवासिनी अंबाबाईची वेगवेगळ्या रूपातील जी पूजा असते ती पूजा पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात। कोल्हापूर नाही महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात। आपल्याला माहित आहे की करवीर निवासिनी अंबाबाईचे भक्त देशात परदेशात देखील असतात, त्यामुळे अंबाबाईचं हे दर्शन लाईव्ह देखील घेता यावं याच्यासाठीचं देखील व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केली आहे। त्यामुळे इथून पुढचे 9 दिवस या ठिकाणी भक्तीचा सागर आहे तो पाहायला मिळणार आहे। पुढच्या काही वेळातच या ठिकाणी घटस्थापना केल्यानंतर तोफेची सलामी होईल आणि तोफेच्या सलामीनंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घटस्थापन झाला अशा पद्धतीचं मानलं जातं। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।